एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सोलापूरच्या विकासासाठी आमची नेहमी सहकार्याची भावना। खासदार सुनेत्रा पवार। इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनेत्रा अजित पवार यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली। या निमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी बारामती येथील सहयोग बंगला येथे इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सौ सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह खासदार असे असणारे सोलापुरी फेटा, पुष्पगुच्छ आणि दादासाहेब आणि वहिनीसाहेब यांची प्रतिमा त्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूरच्या विकासासाठी यापुढील काळात विकासाच्या दृष्टीने आपले सहकार्य लावावे, केंद्र स्तर आणि राज्य स्तरावरून सोलापूरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती देखील त्यांनी नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे केली। तसेच सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघ हे अजित पवार गटांच्या उमेदवारांनी लढवावी, यासाठी आपण अजित दादाकडे शहरमध्येच्या संदर्भात आग्रह धरावा आणि शहर मध्य राष्ट्रवादीकडे असावा, यासाठी आपण प्रयत्न करावे अशी देखील अग्रणी मागणी यावेळी किसन जाधव यांनी केली। दरम्यान सोलापूरच्या विकासासाठी आपण नेहमी सहकार्याची भूमिका असते। नक्कीच सोलापूरच्या विकासाबाबत आपण सहकार्य करू अशी ग्वाही देखील यावेळी नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी किसन जाधव यांना दिली। या प्रसंगी राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे, शहर संघटक ऋषी येवले, महादेव राठोड, विनायक शिवशेट्टी, शहर संघटक माऊली जरग यांच्यासह बारामती फोरमचे पदाधिकारी व सभासद आदींची उपस्थिती होती।